सध्याच इलेक्शन कमिशनरची प्रेस कॉन्फरन्स झाली आहे आणि 5 राज्यामध्ये इलेक्शनची तयारी चालू झालेली आहे. आसाम, वेस्ट बेंगॉल, तामिळनाडू, केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी. यावेळचे जे इलेक्शन्स आहे खूप इंटरेस्टिंग आहे आणि बघायला गेलं पहिला 2014 मध्ये म्हणायच्या की बीजेपी इज अ पार्टी ऑफ वेस्ट. 2019 मध्ये बीजेपी इज पार्टी ऑफ ईस्ट अँड वेस्ट. त्याच्यानंतर बीजेपी इज पार्टी ऑफ ईस्ट, वेस्ट अँड नॉर्थ. त्याच्यानंतर आता बीजेपीची खरी चॅलेंज आहे साऊथ आणि त्याच्यासाठी बीजेपीची जे कंप्लीट इलेक्शन मशिनरी आहे अमित शाह साहेबाच्या हाताखाली खूप जोराने लागलेली आहे. पहिला आपण घेऊ की आसाम. हिमंता बिश्वा शर्मानी एक पोझिशन अशी तिकडे करून टाकलेली आहे की तिकडे बीजेपीला खास काय मेहनत करायची गरज नाही, कारण की काँग्रेसचे जे नेता आहे गोगोई, जे एक्स चीफ मिनिस्टरचे मुले पण आहे आणि ते लोकसभामध्ये लीडर उपनेता पण आहे काँग्रेसचे. पण त्यांच्या अख्खा बायकोच्या जे पाकिस्तान कनेक्शन आणि त्याच्यावरती जे बीजेपीने हल्ला बोललेला आहे ते खूप यशस्वी ठरलेलं आहे आसाममध्ये बीजेपीसाठी. आणि ओव्हरऑल हेमंता बिश्वा शर्माचा जे कंप्लीट जे होल्ड आहे आसाममध्ये आणि एक हिंदुत्ववादी मुख्यमंत्री म्हणून त्याला आपण म्हणाला तर काय हरकत नाही. आणि त्यांनी ते वोट कॉन्सॉलिडेट खूप चांगला करून टाकलेला आहे. एका काळी खाली 5 सीट आली होती बीजेपीची. गोगोई साहेब जेव्हा सिनियर तिकडे होते तेव्हा. त्याच्यानंतर तिकडून सरळ जंप मारला 75 सीटच्या. मीन्स हे हमेशा एक विशेषता आहे बीजेपीची इलेक्शन कॅम्पेनिंगची. तर आसाममध्ये मला वाटत नाही की काँग्रेस कुठल्याही परिस्थितीमध्ये बीजेपीसाठी चॅलेंज आहे. मीन्स हेमंता बिश्वा शर्मा परत एकदा तिकडे मुख्यमंत्री होणार त्याच्यात काही वाद दिसत नाही.